जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामा हो जय राम, रामा रामा हो जय राम, रामा। पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा। रामा हो जय राम, रामा रामा हो जय राम, रामा। नाथा हो दीनानाथा, नाथा नाथा हो दीनानाथा, नाथा। तुझी चरणी राहो माथा, तुझी चरणी राहो माथा। रामा हो जय राम, रामा रामा हो जय राम, रामा। बंधु दीन बंधु, बंधु बंधु दीन बंधु, बंधु। रामदास म्हणे कृपा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे दया सिंधू। रामा हो जय राम, रामा रामा हो जय राम, रामा रामा हो जय रामा हो जय रामा हो जय राम। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। वत्सालागी देनु जयसी, वत्सालागी देनु जयसी। करी करुणा साऊली दया करी, करी करुणा साऊली दया करी। रामदास माऊली दया
मदंत पाऊ नको त्वरित ये, मदंत पाऊ नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी, ये उचलित पाऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी, सुख कर साऊली दया करी, सुख कर साऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास हो, रामदास हो, रामदास माऊली। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, 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 सीताकांत स्मरण जय जय राम। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय, सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, वंश उत्तरण हरि भक्त, वंश उत्तरण हरि भक्त, हरि भक्त, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, भक्त तरे तारी 42 कोडे, भक्त तरे तारी 42 कोडे, भक्तीचे निमूळे जगदोद्धार, भक्तीचे निमूळे जगदोद्धार, जगदोद्धार, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ,
जगदोद्धारकारी सुपुत्र संसारी जगदोद्धारकारी सुपुत्र संसारी येर अनाचारी पापरूपी येर अनाचारी पापरूपी पापरूपी सुपुत्र संसारी कुळासी मंडन सुपुत्र संसारी कुळासी मंडन पापरूपी नार अभागी जाणावे पापरूपी नार अभागी जाणावे जयासी नेणावे देवराव जयासी नेणावे देवराव देवराव सुपुत्र संसारी कुळासी मंडळ सुपुत्र संसारी कुळासी मंडळ देवराव ओळे देखोनिया भाव देवराव ओळे देखोनिया भाव दास म्हणे मावा कामानये दास म्हणे मावा कामानये कामानये सुपुत्र संसारी कुळासी मंडळ सुपुत्र संसारी कुळासी मंडळ कुळासी मंडळ कुळासी मंडळ सर्व देवदेवतांना प्रणाम करून आणि सर्व श्रोत्यांबद्दल आदरभाव व्यक्त करून निरूपणाला सुरुवात करतो. निरूपणासाठी घेतलेला अभंग हा समर्थ रामदास स्वामींचा आहे. या अभंगात समर्थ रामदास मुलांबद्दल बोलतात. चांगले अपत्य त्या कुळाला ललांबूट ठरत असते. त्याच्यामुळे ते कुळ, त्याचे आई वडील व आडनाव हे चांगल्या अर्थाने लोकांना माहीत होत असते. या न्यायाने आपल्या मुलाचे वागणे कसे असावे हे शिकवण्याचे कार्य श्री समर्थ रामदास लोकशिक्षक या नात्याने करीत आहेत व आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत आहेत. चांगला पुत्र किंवा कन्या त्या कुळाला भूषण ठरतो किंवा ठरते. स्वतःच्या प्रपंचातले यश, सामाजिक जीवनातील लोकसेवा तसेच भगवंताची केलेली भक्ती या परिपूर्ण मानवाच्या मानवत्वाचे दर्शन घडवणाऱ्या कर्तव्यानंतर त्या संपूर्ण वंशाचाच उद्धार झालेला असतो. या अर्थाने त्या मुलाचाही उद्धार होतोच. त्याशिवाय आईकडील 21 तसेच वडिलांकडील 21 अशा एकूण 42 पिढ्यांचा उद्धार त्या मुलाच्या सद्वर्तनाने त्याचे जीवन जगालाही मार्गदर्शक करते. असा स्वतःचे कुटुंब, समाज व जगाच्या कल्याणासाठी जो कष्ट करतो त्याला सुपुत्र म्हणतात. याऐवजी ज्यांचे जीवन केवळ स्वार्थात, अक्कलपोटीपणात खर्च झाले त्यांना संतांनी पापी असे म्हटले आहे. जे पापी आहेत, वाईट आहेत, ते ईश्वराला मानत नाहीत आणि म्हणूनच कर्तव्यच्युत होतात आणि म्हणून दुर्दैवी ठरतात. ना स्वतःचा उद्धार करतात ना कुळाचा उद्धार करतात. त्यांचे जीवन व्यर्थ आहे. म्हणूनच सदाचारावर, सन्नीतीवर, चांगुलपणावर आणि कर्तव्य दक्षतेवर ज्यांनी भाव ठेवला त्यांच्यावर देव कृपा करतो. समर्थ म्हणतात की मुलांनी केवळ स्वार्थाने वागू नये. दास म्हणे माव कामाने. आई बाप वाळवंटात चाललेले आहे. दुपारी 1:30 ते 2ची वेळ आहे. चटाचट पायाला चटके बसत आहे. माथ्यावरील सूर्य तापलेला आहे आणि सूर्याकडून उष्णता घेतलेली पायाखालची वाळू ही सूर्यापेक्षाही जास्त चटके देते. वडील पुढे चालले आहे. त्यांच्या मागोमाग आई चालली आहे. आईच्या खांद्यावर एक 6 ते 7 वर्षांचे मूल आहे. आईला चालवत नाही कारण डोक्यावर शिरस्त्राण नाही, पायात पादत्राण नाही. मुलगा सांगतोय,
आई, मला खाली उतरव, तुला त्रास होतोय. नाही रे बाळा, वाळू खूप गरम झाली आहे, तुझे पाय भाजतील ना. अगं आई, पण तुझे पाय नाही का भाजत, सोड ना मला. मनाने दंगामस्ती केली आणि आईच्या खांद्यावरून खाली उडी टाकली. तो रस्त्यातून धावत सुटला. आई म्हणाली, अरे आता थोडा वेळ त्यांच्याकडे जा बरं, कोणीही आपल्याला उचलू नये म्हणून तो मुलगा धावत सुटला. 1 फरलांगावर धावत गेला आणि थांबला. थकला. कुठेतरी पाणी प्यायला मिळाले पाहिजे. फार तहान लागली आहे, घशाला कोरड पडली आहे, पाणी मिळाले पाहिजे. दूर अंतरावर 2 आंब्याची झाडं, 2 नारळाची झाडं, एखादं वडाचं झाड अशी झाडी दिसली. गवताने साकारलेल्या 2 झोपड्या पण दिसल्या. 1-2 बाकडी तिथे मांडलेली होती आणि 2-4 माणसे तिथे बसलेली होती व एक माणूस त्यांना भांडं भरून काहीतरी देत होता. बहुधा ते लोक पाणी पित असावेत असे त्या मुलाला वाटले. एवढे त्याला कळले आणि तिथे आपण गेलो तर नक्कीच आपल्याला प्यायला पाणी मिळेल असे त्याला वाटले. तो पळतच तिकडे गेला, कारण तहान फार लागली होती. जवळ जाऊन पाहिले तर खरंच ते लोक पाणी पित होते. तो पळतच त्या माणसाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, द्याल का हो भांडभर पाणी मला, मला खूप तहान लागली आहे, घशाला कोरड पडली आहे, द्याल का हो भांडभर पाणी मला. तो माणूस म्हणाला, बाळा बस हा, तुला प्यायला पाणी देतो. त्या माणसाने मोठं भांड घेतलं. सुंदर स्वच्छ थंड मडक्यातील पाणी, त्यात घातलेला वाळा, स्वच्छ भांड त्या मुलाच्या हातात दिलं. सुंदर स्वच्छ थंड मडक्यातील पाणी, त्याला वाळ्याचा वास. मुलाने पाण्याचं भांड ओठाजवळ नेलं. ओठांच्या उंबरट्याच्या आत पाणी जाईल तोच त्या मुलाने एक प्रश्न विचारला, का हो, हा आश्रम कोणाचा आहे. तो माणूस म्हणाला, बाळ हा आश्रम नाही, ही प्याऊ आहे, पाणपोई आहे. एका श्रीमंत माणसाने गोरगरिबांची पाणी पिण्याची सोय व्हावी म्हणून ही पाणपोई घातलेली आहे. हे बाळ पाणी पी, आणखी लागलं तर मी देतो हा. ही पाणपोई आहे हे शब्द ऐकताच त्या मुलाने त्याच क्षणी त्याच्या हातातील भांड खाली ठेवलं. पाणपोईवर पाणी पिण्यासाठी माझा जन्म नाही, मी राजाचा मुलगा आहे. त्या मुलाचं नाव होतं रोहित आणि आई वडील राजा हरिश्चंद्र आणि राणी तारा. मुलगा असा असावा, आज असा मुलगा सुपुत्र संसारी कुळासी मंडळी. आज असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. पाणी पिण्याची इतकी तहान लागलेली असताना सुद्धा मी कोण आहे, माझं कुळ कोणतं, ही फुकट वस्तू घेण्याचा मला अधिकार नाही, हे लहानपणीच मुलांना कळले पाहिजे. माणूस म्हणाला, बाळा नियम हे मोठ्यांसाठी असतात, लहान मुलांनी इथे पाणी पिलं तरी चालतं. त्यावर रोहित म्हणाला, काका भूक लागल्यावर सिंहाचा छावा कधी गवत खातो का. तात्पर्य ही अस्मिता, हा स्वाभिमान लहानपणीच जागावायला पाहिजे. मी कोण आहे, माझे आई वडील कोण, माझं कुळ कोणतं आहे, त्यापेक्षा मी मोठा होईन आणि माझ्या कुळाचं नाव मोठं करीन. काहीतरी देशाचं काम करीन, देवाचं कार्य करीन असा निश्चय लहानपणीच व्हावा. श्रीरामचंद्रांनी लहानपणीच ठरवलं, मी दुष्टांचा नाश करीन आणि सज्जनांना सुखी करीन. श्रीकृष्णांनी हे लहानपणीच ठरवलं, मी कंसाचा वध करीन आणि मथुरावासियांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त करेन. ही 2 उदाहरणे जिजाबाई श्रीपादांना नेहमी देत असत. श्रीरामाने रावण वधिला लढूने, श्रीरामाने रावण वधिला लढूने, वानरा वीर बनवूने, वानरा वीर बनवूने, घे स्वतंत्रता कंसाच्या पासूने, घे स्वतंत्रता कंसाच्या पासूने, गोविंद गोप समवूने, गोविंद गोप समवूने, तू तसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, मेळवी मावळे गडिका, रणिव धावया
शत्रूंचा मेळा, रणिवधावया देश शत्रूंचा मेळा, सुंदरा निज स्नेहाळा, सुंदरा निज स्नेहाळा. लहानपणापासून आपल्या मुलांवर कसे संस्कार व्हावे हे या पदावरून लक्षात येते. याच अर्थाने श्री समर्थ रामदास आपल्याला सुचवितात, आपले चांगले वागणे, वेळेवर अभ्यास करणे व आपल्या जवळील क्षमतांचा इतरांच्या चांगल्या कल्याणासाठी उपयोग करणे आणि परमेश्वराची सेवा करणे या गुणाद्वारे आपण आपल्या कुळाला भूषण ठरत असतो. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रत्नाकर त्रिपाठी, रत्नाकर त्रिपाठी, पंडित तिकवापुरी सरात से, पंडित तिकवापुरी सरात से, सुतसती चारतया, सुतसती चारतया, चिंतामणी वडील राजभाट असे रामा. रामा रामा हरे हरे रामा, रामा 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 सीतापते रामा, रामा 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 रघुत्तमा रामा, रामा 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 हरे हरे रामा, रामा. यमुनेच्या काठावर विक्रमपूर नावाचे एक गाव. त्या गावात रत्नाकर त्रिपाठी नावाचे एक विद्वान
न्यायशास्त्र निपुण आणि उत्तम ज्योतिषी राहत असत. त्यांना 4 मुलगे होते. पहिला मुलगा चिंतामणी दिल्लीच्या बादशाहाकडे नोकरीला गेला होता. 3 नंबरचा मुलगा भूषण. भूषण अत्यंत खोडकर रात्य असा होता. शाळेत जायचं नाही, अभ्यास करायचा नाही, दिवसभर गावभर फिरायचे आणि उन्हाळक्या करायच्या. स्नान संध्या काही नाही. कोणीही कितीही काहीही बोलले तरी तेही ऐकायचे नाही. एक दिवशीचा प्रसंग असा घडला. दुपारी 12 ते 12:30ची वेळ होती. जेवायची पाने घेतली होती. वडील भाऊ सर्व जेवायला बसले, पण भूषणचा काही पत्ता नव्हता. वडिलांच्याही लक्षात आले. ते म्हणाले, अरे भूषण आला नाही, त्याला बोलवा. भूषण आला, हातपाय धुतले आणि जेवायला बसला. वडिलांनी कवळ घेता म्हटले आणि सर्वांनी जेवायला सुरुवात केली. भूषण हे जेवायला सुरुवात करणार इतक्यात त्याला एक गंमत करायची होती. त्याने आपल्या पानातील मीठ घेतले आणि त्याच्या बाजूलाच त्याचा भाऊ बसला होता त्याच्या पाण्याच्या तांब्यात टाकले. व तो म्हणाला, अहो वहिनी मीठ. अहो भाऊजी वाढलेलं की नाही, बाकीच्यांना वाढले, मला नाही वाढला. वहिनीने मीठ वाढले. पुन्हा एकदा भूषणने आपल्या पाण्यातील मीठ घेतलं आणि आपल्या भावाच्या पाण्याच्या तांब्यात टाकलं. मग तो म्हणाला, अहो वहिनी मीठ. अहो भाऊजी वाढलेलं की. अहो नाही वहिनी, वाढते वाढते असं नुसतं म्हणालात, पण वाढायचं विसरून गेलात. वहिनीने पुन्हा मीठ वाढले. आता तिसऱ्यांदा भूषणने आपल्या पानातील मीठ घेतलं आणि भावाच्या पाण्याच्या तांब्यात टाकले. व तो म्हणाला, अहो वहिनी मीठ. आत्ता मात्र वहिनींचा पारा चढला. त्या रागावल्या आणि म्हणाल्या, भाऊजी 3दा मीठ वाढले तरी नाही म्हणता. अहो भाऊजी इतके मोठे वाढलात, शाळेत जायचं नाही, अभ्यास करायचा नाही, दिवसभर नाटकं करीत गावभर फिरत राहायचे, एकाही कामाचा उपयोग नाही. भाऊजी इतके मोठे वाढलात, अगोदर काहीतरी मिळवा. भांडण वाढतच होतं. त्यात भूषण म्हणाला, वहिनी मी तुमच्या पदरचं खात नाही, मी माझ्या भावाने मिळवलेलं खातो. लाज नाही वाटत मी माझ्या भावाच्या पदरचं खातो असं म्हणायला? खाता तर खाता आणि वर तोंड करून बोलता. बेशरम. जेवायचं तर जेवा, नाहीतर चालायला लागा. असुदे अन्न सेवणे वडिलांचेही असे समर्थ म्हणतात. मीठ मिळण्याची अक्कल नाही, नुसतं फुकटचं खायला हवं. मीठ मिळण्याची अक्कल नाही, नुसतं फुकटचं खायला हवं. 15 वर्षांचे घोडे झाला. भूषण न जेवताच पानावरून उठला. तीक्ष्ण शब्द गोचते मनास होती वेदना. तीक्ष्ण शब्द गोचते मनास होती वेदना. तप्त तैल करणी जणू दासाईना मना. तप्त तैल करणी जणू दासाईना मना. तसा उठोनी चालला तदा तया उपेक्षुनी. तसा उठोनी चालला तदा तया उपेक्षुनी. बोलती कुणास भीती दावितीच गरजुनी. बोलती कुणास भीती दावितीच गरजुनी. गरजुनी गरजुनी गरजुनी. भूषण न जेवताच पानावरून उठला. घरात हात धुवायला गेला. तोच वहिनी म्हणाल्या, हा तिकडे नाही हात धुवायचे, बाहेर धुवा. ठीक आहे, मला घरात हात धुण्याचाही अधिकार नाही. बाबा येतो मी. रागारागातच भूषण घराबाहेर पडला. यमुना नदीच्या काठावर हातपाय धुतले. मनात एकच विचार, मी शिकणार, मोठा होणार. शीघ्र कोपे भूषण निघाला. शीघ्र कोपे भूषण निघाला. आला यमुना तीरी. शीघ्र कोपे भूषण निघाला.
विद्या मिळवून ज्ञानी होईन, विद्या मिळवून ज्ञानी होईन, तरी परतणे घरी रामा, तरी परतणे घरी रामा, साधोजी राजा राम कहोजी. बहिणींचे शब्द जिव्हारी लागले. यातना असह्य झाल्या. कुणालाही न सांगता तडक तसाच निघाला. वहिनी मनात म्हणत आहेत, जा हवे तिकडे, भीती कुणाला दाखवता आहात. आवाज चढवून बोलले म्हणजे सगळे झाले काय? मी नाही भीत तुमच्या आवाजाला. त्या काळात हिमालयाच्या पायथ्याला अनेक पाठशाळा असायच्या. त्या पाठशाळेत विद्यार्थी शिकायला जात. अशाच एका पाठशाळेत भूषणने प्रवेश केला आणि गुरुजींना नमस्कार केला. या बसा, गुरुजी म्हणाले. कोण आपण आणि कुठून आलात? माझं नाव भूषण, मी त्रिविक्रमपूरचा राहणार. त्रिविक्रमपूर? अहो तिथे रत्नाकर त्रिपाठी नावाचे गृहस्थ राहतात. सूर्यासमान तेजस्वी, विद्वान, उत्तम ज्योतिषी असे रत्नाकर त्रिपाठी माहीत आहेत का तुम्हाला? अहो केवढा त्यांचा अधिकार. हो माहीत आहेत मला. ते आणि मी सहाध्यायी होतो. आता गेलात ना की त्यांना माझा नमस्कार सांगा. भूषणने हात जोडले व म्हणाला, मी त्यांचाच मुलगा, माझे ते वडील. बाबा, पण इथे का आलात? गुरुजी, मी आपणाकडे शिकायला आलो. वा वा वा, म्हणजे तुम्ही रत्नाकर त्रिपाठींचे चिरंजीव. फारच छान झाले. तुम्ही इथे शिकायला आलात हेही उत्तमच आहे. बरं, कुठपर्यंत अध्ययन झाले आपलं? न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्वमीमांसा वगैरे 6 शास्त्रे तर झाली असतीलच. डोळ्यात पाणी आलं आणि भूषण म्हणाला, गुरुजी, नाही गुरुजी, मला पहिल्यापासून शिकायचं आहे. तरी पण निदान कौमुदी झाली असेल ना? विश्वकोश, अमरकोश, मेदिनी वगैरे 6 कोश तरी झाली असतीलच. नाही गुरुजी, मला मुळापासून शिकायचं आहे. अरे पण तुमचं झालं तरी काय आहे ते तरी सांगा ना. गुरुजी, मला काही येत नाही, साधी रामरक्षा पण नाही. वय काय तुझं? 15वा संपून 16वा लागलं. खरं सांगू, राग मानू नकोस, पण आता विद्या येणार नाही. माझ्या मित्राचा मुलगा तू, त्यांच्यासारख्या विद्वानाच्या पोटी जन्म घेतलास आणि काही नाही येत म्हणतोस. एवढं रे दुर्दैव तुझं. वावटळ सुटून आपण त्यामध्ये उडून जावं किंवा पृथ्वी दुभंगून आपण त्यामध्ये गडप व्हावं असं भूषणला वाटलं. रडू आलं. विद्यानामनरस्य रूपमधिकं प्रच्छन्न भुक्तं धनं, विद्या भोगकरी यशस्सुखकरी, विद्या गुरूणां गुरु, विद्या बन्धुजनो विदेशगमने, विद्या परं दैवतं, विद्या राजसुपूजिता न तु धनं, विद्या विहीनः पशु, जगदंबा माता की जय. गुरुजी, मला शिकायचे. अरे पण आता विद्या येणार नाही, वय वाढलं तुझं. माझ्या वर्गबंधूंचा मुलगा तू. कुठेतरी नोकरी मिळव आणि पोट भर. आता विद्या येणार नाही. गुरुजी, मला